याबाबतचं सरकारला निवेदन नेमकं काय आहे ते आपण पाहतोय। सगळे सोयरे अध्यादेश आणि 8 लाख हरकतींसंदर्भात सरकारनं ऍक्शन टेकन रिपोर्ट समोर आणावा। तर सरकारने जनतेसमोर यावं आणि आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडावं अशी भूमिका लक्ष्मण हाकेंनी घेतली आणि सरकारला निवेदन दिलंय। तिसरा मुद्दा असा आहे की गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये ज्या कुणबी नोंदी केल्या गेल्या या संदर्भात सरकारनं श्वेतपत्रिका जाहीर करावी। तर जातीचा दाखला आणि जात पडताळणी क्रमांक पॅन कार्ड किंवा आधार कार्डला लिंक करा अशी सुद्धा मागणी लक्ष्मण हाकेंनी सरकारला निवेदन देत केली आहे, जेणेकरून खऱ्या मागासवर्गीयांवर अन्याय होणार नाही। तर सगळे सोयरे या शब्दाचा उल्लेख हिंदू लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिश्चन लॉ यात आहे का असा सवालही या निवेदनातून विचारलाय। भारतीय न्यायव्यवस्था किंवा न्याय निवाडे यामध्ये व्याख्या आहे का? जर तशी व्याख्या असेल तर सरकारच्या कायदे सल्लागार आणि आम्हाला देखील हे सांगावं असं निवेदनात म्हटलंय। सरकारनं नवीन काहीतरी करण्याच्या फंदामध्ये पडू नये। लक्ष्मण हाके यांनी सरकारला जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले। राजू भाऊ बसा बरं तुमच्या आसपासचे। सीएम साहेबांच्या फोनाला सांगा